खरात प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की फारसं शिकलेलं नसलं तरी आपल्या बुद्धिमत्तेची चमक वेगळ्या पद्धतीने दाखवून उच्च शिक्षितांनाही फसवता येतं. वास्तविक पाहता साधा 10वी-12वी झालेला खरात मोठमोठाले अधिकारी आणि जनप्रतिनिधींना आणि उच्चभ्रू सोसायटीतील लोकांना या पद्धतीने जर गंडा घालत असेल तर मग आपण खरोखरच उच्च शिक्षित आहो का हा विचार करण्याची वेळ आलेली आहे. एक साधी व्यक्ती एवढ्या लोकांना स्वतःच्या जगलरीतून अशा पद्धतीने फसवू शकते हे पटतच नाही. खरंच कशासाठी लोक एवढे आकर्षित होत होते त्याच्याकडे? काय होतं त्याच्याकडे? भविष्य वेत्ता असणं आणि बोवाबाजी याच्यात फरक आहे. जर तो त्या ठिकाणी गंडे दोरे करून काही गोष्टी करत असेल, एका बाजूला आपण म्हणतो की अंधविश्वास नको, जादूटोण्याला सारख्या गोष्टींना आपण प्रोत्साहन द्यायला नको. मग हे काय घडलं की जो अनेक दिवसापासून हे करत होता, पकडला गेल्यानंतर जेव्हा एक एक त्याची कारनामे बाहेर यायला लागले, काय दर्शवता तो हे? खरोखरच मोठमोठाले अधिकारी देखील जर मीडियातील बातम्यांप्रमाणे त्या बातम्या जर खऱ्या असतील तर मोठमोठाले अधिकारी देखील त्याचे भक्त होते. त्याच्यात उच्च शिक्षित म्हणजे अतिउच्च शिक्षित अशी लोक होती. आणि अशा लोकांना जर हा साधा अर्धवट शिकलेला माणूस जर फसवू शकत असेल तर तुमच्या त्या शिक्षणाला अर्थच कुठे उरला? म्हणून श्रद्धा अवश्य असावी, पण अंधश्रद्धा नको.